पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं एका शेतकऱ्याच्या मुलाचा सहकार मंत्री म्हणून या बँकेच्या वतीने सत्कार होत आहे। हा योग खरा आणला तर आमच्या स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आणि दिलीपराव देशमुख साहेबांनी। ज्यावेळेस माझं शिक्षण संपलं त्यावेळेस गावामध्ये आलो आणि सोसायटीचा चेअरमन म्हणून काम करत असताना या बँकेची निवडणूक लागली। आमच्या तालुक्यामध्ये स्वर्गीय भगवानराव नागरगोजे साहेबांनी अनेक वर्षे या बँकेचं त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांचा टेक्निकली फॉर्म उडला आणि मग मी त्यावेळेस फॉर्म भरायच्या मनस्थितीमध्ये नव्हतो, पण काही लोकांनी मला सांगितलं ते मला आज त्यांची आठवण होते। आमचे विजयकुमार देशमुख होते, स्वर्गीय मंदाडे होते, ॲडव्होकेट भारतभूषण, शिवानंद हेंगणे आणि रामचंद्रराव पाटील आंदुरीकर, किशनराव देशमुख यांनी सांगितले की तुमचाही फॉर्म भरा। मी म्हटलं भरल्यावर पुन्हा फॉर्म काढणार नाही आणि त्या पद्धतीने फॉर्म भरला आणि भगवानराव नागरगोजे साहेबाचा फॉर्म रिजेक्ट झाला। बाकीच्याही मंडळीला वाटले की आता आपण सगळेजण जावं। त्यावेळेस जाधव साहेब उदगीर मतदारसंघाचं नेतृत्व करत होते, त्यांचा स्वभाव नव्हता किंवा मी आमदार असताना माझ्या पुतण्याला घ्या म्हणावं किंवा दोघं राजकारणात जावं हे काही त्यांना पटत नव्हतं। परंतु सगळे चेअरमन आम्ही आलो आणि तो दिवस मला आजही आठवत आहे। मला वाटतं आशियाना बंगल्याचं काम शेवटच्या टप्प्यात होतं आणि तिथं देशमुख साहेबांनी सगळे बसले होते, चेअरमन आम्ही गावाकडून घेऊन आलो। देशमुख साहेबांनी सांगितले चुलत्याला की तुम्ही काळजी करू नका, आता ही सगळी जबाबदारी नवीन तरुणाच्या हातात द्यायची आपल्याला। आणि मग ते दिलीपराव देशमुख आणि बाबासाहेब पाटील हे सगळं काम बघतील, आता तुम्ही ग बसा। तो निर्णय त्यावेळेस साहेबांनी घेतला, त्याच्यामुळं आज हा सत्कार देशमुख साहेबाच्या विचाराचा होतोय म्हटलं तर चुकीचं ठरणार। काय दूरदृष्टी असेल सांगा मला त्यांच्या मनामध्ये। त्यांना वाटलं असेल का बाबासाहेब या बँकेचा डायरेक्टर नाही तर या राज्याचा सहकार मंत्री होणार आहे आणि आज तुमच्या समोर सहकार मंत्री म्हणून उभा आहे। याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या चेअरमनचा सिंहाचा वाटा आहे। या बँकेचं खूप मला सहकार्य भेटले, 5-6 वेळेस मी निवडून आलो। या बँकेत काम करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये जे आम्हाला आशीर्वाद मिळायचा आणि त्याच्यामुळंच आज इथपर्यंत मला हे सगळं भेटू शकलं। आणि दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेचं कामकाज करत असताना काय परिस्थिती या बँकेची, पगाराला पैसे नव्हते, पुनर्वसनातून बँक काढायचं काम होतं। आमचा कर्मचारी वसूल अधिकारी गावात गेले की लोक मालक नाहीत म्हणून पलीकडल्या दाराने निघून जायचे, पण मोडल्याला कारभार चांगला कसा करायचा असेल ते कोणाकडून शिकायचं असेल तर दिलीपराव देशमुख साहेबाकडून। तुम्ही म्हणता आता स्तुती सुरू झाली का? स्तुती नाही, वस्तुस्थिती काही सांगावं लागेल आपल्याला। ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेस स्तुती बी करावं लागेल, पण वस्तुस्थिती काही गोष्टी सांगाव्याच लागतात ना आपल्याला। चांगलं नियोजन केलं, अनेक धाडसी निर्णय घेण्यामध्ये मी साक्षीदार आहे। त्या काळामध्ये वसुलीचे मेळावे कधी घेतलेले कोणी ऐकले का सांगा मला? गावोगाव फिरायचं आणि वसुलीचे मेळावे घ्यायचे, लोकांनी पैसे गटुडे बांधून दिले, वसुलीचे मेळावे केले आणि त्याच्यामुळं मग बँकेची प्रगती झाली, कर्मचाऱ्याच्या पगारी अधिक झाल्या, लोकांच्या अपेक्षा वाढल्या, अनेक योजना आपण इथं त्याचा सगळ्यात लाभदायक आहोत मित्रांनो। मलाही व्हाईस चेअरमन म्हणून काम करता आलं, त्यावेळेस सुरुवातीला रामचंद्रराव पाटील तळेगावकर आणि साहेब होते, 4-5-6 वेळेस निवडून आलो, पुन्हा एकदा 97ला चेअरमन झालो आणि मग आमदार होण्याची संधी त्याच्यामुळं भेटले। मग अमित भैयाने सांगितलं आणि अशोक भैयाने बोलले त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला स्थिर राहावं लागेल भैया। मला सांगा, लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेसची परिस्थिती काय होती ते आम्हालाच माहिती आहे। कोणी म्हणत नव्हतं राज्यामध्ये आमचं सरकार येणार आहे,
पण म्हणलं नाही, आपण एका माणसाच्या पाठीमागे राहिले, काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहिले, मतदारसंघाचा विचार करून निर्णय घेतला, काही घेऊन निर्णय घेतला नाही. मतदारसंघाला न्याय द्यायचे, विकास करायचे आणि झाला विकास. नाही असं नाही, मी समाधानी आहे त्याच्यामध्ये. 2,500 कोटीची कामं, बॅरेजेसची कामं, रस्त्याचे कामं, अहमदपूरमध्ये नेतृत्व करणं साधी गोष्ट नाही. पुरोगामी विचाराचा तालुका सिद्ध करून दाखवलं लोकांनी. यावेळेसची तर खूप वेगळी निवडणूक झाली, पण शेवटी लोकांनी विचार तोच केला की विकासालाच प्राधान्य दिलं आणि 32,600ची लीड आली. मित्रांनो, कार्यकर्ते हटले नाहीत. कार्यकर्त्याचा महायुतीचा विजय आहे. आणि मग महायुतीचं सरकार झालं, देवेंद्रबाबू अध्यक्ष झाले. नाहीतरी पहिलं काँग्रेसवाल्यांनी तिथं हॉटेल तयार करून ठेवले होते, कोण मुख्यमंत्री होणार आहे, कोण हे होणार आहे, चालूच होतं. पण लागला निकाल वेगळा. आणि आम्हाला वाटलं फार तर राज्यमंत्री लागेल लॅटरी कुठंतरी. मागणाऱ्याला कधीच मिळत नाही, न मागणाऱ्याच मिळतंय. कितीतरी देशाचे पंतप्रधान होतो म्हणून स्वप्न बघतात लोक. पण आज जर बघितलं देशामध्ये चंद्रशेखर असतील, देवेगौडा असतील, मनमोहन सिंग साहेब असतील, हे कधी आयुष्यात बघितले नाही स्वप्नाने ते देशाचे पंतप्रधान होऊन बसले. तसं माझं झालं. आणि बघितलं मित्रांनो, आज आपण ही जबाबदारी देत असताना माझ्या अजितदादाने माझ्यावर जबाबदारी का दिली? बँकेचा मला अनुभव आहे. बँका उभा केल्यात, पतसंस्था उभा केल्यात, फेडरेशनचा कमी काळ भेटला, पण अनेक चांगले निर्णय तिथे घेतले मी. शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव भेटायचा म्हणून आम्ही तिथे काही प्रयोग केले. दादाच्या समोर चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलं आणि मग दादाला वाटलं की हा माणूस करू शकतो. आणि दुसरं असं वाटलं की ही आमची सहकारी चळवळ पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे. आता आम्हाला मराठवाडा आणि विदर्भ सुधारायचा असेल तर बाबासाहेब हा सेंटरमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर दिल्या. आणि मी पेलणार तुमच्या साक्षीनं सांगतो, तुम्हाला असं ऐकायला भेटल, कारण आम्ही चेले कोणाचे आहोत? आमच्यासमोर आदर्श देशमुख साहेबाचा आहे, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबाचा आहे, स्वर्गीय निलंगकर साहेबाचा आहे, बाळासाहेब जाधव साहेबाचा आहे. या जिल्ह्यामध्ये मातबर नेते होऊन गेले, त्यांना शोभेल असंच आम्ही आत्तापर्यंत वागलं आणि भविष्यात देखील वागणार आहोत. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी भैयानी सांगितलं, आता आपल्याला योगायोगानं बघितलं का आज हे वर्ष आपलं सहकार वर्ष म्हणून आपल्या सरकारने घोषित केलंय. या ब्रिटिशाच्या अगोदर या सहकार चळवळीची मेढ रवली काही लोकांनी. विठ्ठलराव विखे पाटील, पंजाबराव देशमुख, शंकरराव मोहिते पाटील, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब. आज या सहकार चळवळीमुळं या महाराष्ट्राची ओळख भारतात नाही तर जगात झालेली आहे. मित्रांनो, किती लोक काम करतात? 30 कोटी लोक आपल्या या सहकारीशी जोडलेले आहेत. 8,50,000 संस्था देशामध्ये आहेत, 35,000 बँका आहेत. आज जिल्हा बँकेची परिस्थिती चांगलं नेतृत्व केलं म्हणून आपली बँक आहे. उस्मानाबादची परिस्थिती खूप अडचणीत, लायसन कॅन्सल होणार होतं. शेजार धर्म आहे, ताबडतोबीनं तिथं निर्णय घेतला, तिथं आता प्रशासक नेमलाय आणि त्यांना देखील वरी काढायची आहे आम्हाला. वर्धा बँकेची त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे, तिथं देखील सुधारणा केली आहे. बीडची साधवसा होतं, त्यांना मदत करायची आहे आम्हाला. नाशिकची त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे, तिथं देखील 600 कोटी रुपये दिलेत. आणि तिथं पुन्हा ही बँक अडचणीत आलेली, पुन्हा आम्हाला या ठिकाणी वृद्धिंगत आणायची आहे. एका बँकेला ताब्यात, आज नागपूर बँकेला MSC बँकेने ताब्यात घेतले. तिचं लीड म्हणून बँक आज MSC बँक काम करते. अशा प्रकारच्या जेवढ्या काही जिल्हा बँका आहेत त्या आपल्याला त्यांना चांगलं काम करायचे आहे. आज या वर्षामधून आपण अनेक निर्णय घेतलेत. अमितभाई शहाच्या नेतृत्वाखाली देशाचे नेते, आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल चालू आहे. अमितभाई शहा काही साधा माणूस नाही आहे, ते देखील या सहकारी चळवळीतून आलेले आहेत.
गुजरातच्या मध्यवर्ती बँकेचे 10 वर्ष चेअरमन राहिलेत. त्यांना माहिती आहे ह्या चळवळीची ताकद काय. त्याच्यामुळं देशामध्ये हे खातं निर्माण केलं आणि आज आपल्याला पॅकच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायट्याला अनेक योजना द्यायचं मान्य केलं आहे. यंत्रणा चालू आहे. मी फोन केला सगळ्या आमदाराला, जिल्ह्यातल्या आमदाराला सुरू केलं, चांगल्या चांगल्या सोसायटीच्या चेअरमनला फोन केला. बँकच्या या पॅकच्या माध्यमातून कम्प्युटराईज 100% करायचं आहे. जिल्हा बँकेचं करायचं आहे. त्या ठिकाणी आम्हाला अनेक व्यवसाय सोसायटीच्या माध्यमातून करायचे. मी कोल्हापूरला ह्या महिन्यामध्ये 2 वेळेस गेलो कार्यक्रमाला मित्रांनो. श्रीराम नावाची विविध कार्यकारी सोसायटी, माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत लागणाऱ्या वस्तू त्या सोसायटीत मिळतात आणि सगळे तरुण पोरे करते तिथे कार्यकर्ते. भांड्याचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, खताचं दुकान आहे, दूध डेअरी आहे, खरेदी विक्री आहे, शेतकऱ्याला ट्रॅक्टर नांगरायला आहे, सभागृह आहे. 60 कोटी डिपॉझिट आहेत त्या श्रीराम सोसायटीचे. 250 कोटीचा जवळजवळ त्यांचा टर्नओव्हर आहे. ती कल्पना आम्हाला आमच्या राज्यात आणि देशामध्ये राबवायची आहे. ते चॅलेंज आम्ही उचललं आहे आणि करून दाखवायचं आहे आम्हाला. हा सत्कार त्याच्यासाठी ठेवला आहे माझ्या लोकांनी. आपल्या बँकेचा डायरेक्टर एवढा मोठा झाला आहे, नाहीतरी आम्ही त्यावेळेस इकडे आमचे हर्षवर्धन पाटील साहेब यायचे, आम्ही बघायचं त्यांना. राजे यायचे साताऱ्याचे, आता जे आपले पालकमंत्री त्यांचे पिताश्री यायचे. विलासराव देशमुख साहेबांनी याचं नेतृत्व केलं आहे. अशी मोठी परंपरा असलेलं खातं आम्हाला दिलं आहे आणि ते निश्चितपणे मी या सत्काराच्या माध्यमातून आपल्याला सांगतो मित्रांनो, अशा प्रकारचं काम करायचं. या जिल्हा बँकेच्या धीरज भाईंनी सांगितलं किती काम केलं, कितीतरी पुरस्कार मिळालेत आपल्या बँकेला, लोकांच्या समोर आदर्श निर्माण केला. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी कोण पैसे देते आपल्या शिक्षणासाठी, एज्युकेशन लोन आपल्या बँकेने केलं. शेतकऱ्याच्या लग्नासाठी, हुंड्यासाठी नाही, अशा अनेक योजना या बँकेने केल्यात. त्याच्यामुळं आम्हाला बँकेत या वाटतं. 5 लाखाची योजना केली सांगितली आपण. कारखानदारी त्या काळामध्ये बरेच लोक आपण बोलायचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे. जयवंतराव पाटील मांजरा कारखान्यावर आले होते एकदा बघायला. आपल्या कारखान्याने भाव चांगला दिला. आज उलटं चालू आहे. ते विचारतात की मांजरा कारखाना आणि मराठवाड्यामध्ये काय चालले कारखान्याचं. हे सगळं करून कोण दिलंय, कोण दिशा दिली आपल्याला? स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी दिले आणि ते काम आम्हाला पुढच्या काळामध्ये करायचे. साखर कारखानदारी उभा केले, चांगले सक्षम चालवले. आज हे चित्र कशाचं दिसतंय आपल्याकडे, बघितलं का आपण? या जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही का सांगा तुम्ही? एवढे मोठे कारखाने झाले, बॅरेजेस उभा केले, सहकारी संस्थाला कर्ज दिलं. या ठिकाणी राहिलं आहे अजून आमचं स्वप्न राहिलं आहे अजून दुधाच्या संदर्भात. तिथं आम्हाला मदत करायची आहे, ते आम्हाला काम करायचे आहे. स्वतःच्या या बँकेच्या इमारती स्वतः उभा केल्यात, बचत गटाला मायक्रो फायनान्स केलं आहे आणि भविष्याच्या काळामध्ये हे सगळं आम्हाला करायचे आहे. यांत्रिकरणामध्ये आपण आता कुठं राहिलो मला सांगा? ट्रॅक्टर जीप तर देतच होतो. सगळ्या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव घेतलं जात आहे आणि त्या दिवशी आम्हीच होतो ही तिरकुट. 100 हार्वेस्टर वाटप करण्याचं काम ह्या जिल्हा बँकेने केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्टर वाटतं. कोण घेतलेत हार्वेस्टर मला सांगा? शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसाने 1 कोटीचा हार्वेस्टर घेतला आहे. ही साधी गोष्ट आहे का मला सांगा मित्रांनो? आणि हे आम्हाला यांत्रिकीकरण आम्हाला करायचे अजून. तसा या बँकेचा लाभधारक मी जास्त आहे. जेवढ्या काही आमच्या कॉन्फरन्स झाल्या त्या कॉन्फरन्सला मी सगळ्या कॉन्फरन्स अटेंड केल्या. साहेबासोबत मला जाण्याचा योग आला अभ्यास दौऱ्यामध्ये. अनेक वेळेस कधी काकडे राहायचे, आज आमच्याकडे लांबतुरे नाहीत आणि ह्या लोकांसोबत अनेक वेळेस गेलं आहे. पण आम्ही गेलो त्यावेळेस काहीतरी शिकून आले. आम्ही केवळ मौज मजा करण्यासाठी आम्ही गेलो नाही, तिथं जाऊन टिप्पणी काढली आणि आपल्या भागात काही करता येत आहे का बघितलं. आम्ही परदेशामध्ये छोटे छोटे देश आहेत, 500 किलोमीटरचे देश आहेत, डायरेक्ट MSE बँक ते फायनान्स शेतकऱ्याला होत आहे. आपली 3 टायर सिस्टीम आहे. MSE बँक आपल्या जिल्हा बँकेला कर्ज देते,
जिल्हा बँक सोसायटीला देते, हे 4% जागा आला. त्याच्यामुळे तिथली आणि आपली इथं तुलना जमणार नाही, म्हणून हे सिस्टीम चालू आहे. अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतात. एवढंच नाही तर ज्या काही राष्ट्रीयकृत बँक आहेत त्याच्या बरोबरीनं अनेक काम केले. फिरती मोबाईल केली. गोविंदपूरकरांनी सांगितलं कोविडमध्ये काय परिस्थिती होती मला सांगा. या कर्मचाऱ्याचं कौतुक करावं बिचाऱ्याचं. आमच्या त्या लोकाला येता येत नव्हतं. माणूस माणसाला भेटले की भीती वाटायची कोविडची. पण ह्या कर्मचाऱ्यांनी गावामध्ये गेले आणि तिथल्या आमच्या लोकाला एक अशा प्रकारचं काम करायची संधी त्या ठिकाणी दिली मित्रांनो. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपल्याला करायच्या सांगितलं मी आत्ताच. 5 वर्षातला हा प्रोग्राम आहे. एखाद्या सोसायटीला पेट्रोल पंप करायचे आहे ते करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत. हे सगळं करत असताना काही लोकांनी आमच्याकडून मागण्या केल्यात, अपेक्षा आहे. आज तिथं काम करत असताना आमच्या गट सचिवाचा प्रश्न आहे, केडरचा प्रश्न देखील आम्ही फायनल झाला, तर फक्त डिक्लेअर करायचा राहिला आहे. त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्हाला तुमच्या अडचणी सगळ्या माहीत आहेत. की आज बघतोय आपण सगळ्या केडरमध्ये काय चाललं आहे, की आज एक गट सचिव 2-4 सोसायटीला करणं, पगार दुसरीकडे देणं आणि कंट्रोल दुसरीकडे देणं. आणि ते देखील गट सचिव मित्रांनो तो देखील निर्णय लवकरात लवकर घेऊन आपल्या ज्या अडचणी सोसायटीच्या ते देखील आपल्याला सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज धीरज भाईंनी सांगितलं खरं आहे, सरकारने अशा प्रकारचं धोरण ठेवलं की ज्या चांगल्या बँक आहेत त्या बँकेमध्ये आपली बँक बसते. आणि त्याच्यासाठी गेल्याबरोबर जे आमच्या शासनाच्या योजनेचा डिपॉझिट आहेत ते मी या महिन्यामध्ये आपल्या बँकेला देण्याची व्यवस्था या ठिकाणी करायची गोष्ट करतो. अशा प्रकारचं आणि बक्षिसाच्या संदर्भामध्ये सांगितलं की ज्यावेळेस आमचं सरकार आपलं महाआघाडीचं सरकार होतं त्यावेळेसच कर्जमाफीची घोषणा केली, आपण दिली त्या लोकाला. पवारसाहेब होते, काही बोलायचं असेल तर आमदाराला बोला म्हणलं. मी उठून म्हणलं साहेब दिलं ते बरं झालं म्हणलं. पण ज्या चांगल्या बँका चालतात लोकांचे तशा प्रकारचं एक लोकाला सवय लागेल की आपण बुडवावंच म्हणून. मग लातूरची जिल्हा मध्यवर्ती बँक, पुण्याची बँक आहे, कोल्हापूर आहे, सातारा, रत्नागिरी आहेत. मग इथं चांगल्या बँका चालवतात त्यांना बी काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस सरकारने घोषणा केली होती की आपण काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ. ते देखील फायनान्समध्ये गेले आहे भैया आणि ते देखील पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळतील. आता प्रश्न राहिला आपला महात्मा फुले योजनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या संदर्भामध्ये आम्हाला सरकारला घेऊन बसावं लागेल. अमाऊंट खूप मोठी आहे. दरवर्षी देत गेलो असतो तर ते इतकं पेंडिंग राहिलं नसतं. 6,50,000 सभासदाचा आकडा आहे आणि 5,950 कोटी रुपयाची अमाऊंट आहे. त्याच्या संदर्भात देखील आम्ही नेत्याशी चर्चा केली आणि त्याच्या संदर्भात देखील आम्ही लवकरात लवकर कसा मार्ग काढता येईल, कारण ह्या सगळ्या आपल्या सरकारने घोषणा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात ते देखील आम्ही देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून चळवळ आम्हाला डिकवली पाहिजे. राजकारण आत्ताच आमच्या अमित भैयांनी सांगितलं, अरे आम्ही तर खेळाडू आहोत, राजकारण लढायचं नसतं खेळायचं असतंय. आणि त्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत राजकारण करत आलेलो आहोत. या राज्याला विकासाकडे न्यायचे सरकारने अनेक योजना काढल्या. काल परवा साहेब मुंबई बँकेमध्ये आम्ही उद्घाटनाला गेलो होतो प्रवीण दरेकरच्या. एकनाथराव शिंदे साहेब आणि मीच होतो. 15,000 कोटीची बँक. त्या बँकेचं देखील कौतुक करावं वाटतं मला. त्यांनी हमाल मापाडीच्या लोकाला असे टावर बांधून दिले. आपल्याकडं बँका 60 वर्षाच्या वरी किंवा रिटायरमेंटला जर एखादा माणूस आला तर त्याला कर्ज येत नाही. 2 वर्ष नोकरी असली तरी आपण कर्ज येत नाही. पण मुंबई बँकेनं दिले आणि पैसे देखील वसूल केले. या लाडक्या बहिणीचे पैसे आपल्यासारखंच त्यांनी काढले 0 बॅलन्सवर. आणि त्या लोकाला त्या बहिणीवाला देखील त्यांनी 20,000 25,000 कर्ज दिलं आहे. अशा प्रकारच्या मुंबई बँकेच्या कार्यक्रमाला मला जाण्याचा योग आला. आज आम्हाला या देशाला राज्याला प्रगतीपथाकडे न्यायचे. देशाचा आम्हाला $3 ट्रिलियन आमची अर्थव्यवस्था करायची आहे. राज्याची $1 ट्रिलियन व्यवस्था करायची आहे. आमचा कृषीप्रधान देश आहे. आम्हाला याच्यावरच आम्हाला खूप फोकस करावा लागणार आहे.
कारण एखाद्या गावामध्ये शेतीत काम करणारे लोक, तेवढ्या लोकाला कारखाना जर उभा करायचा असला तर खूप मोठा कारखाना लागतं आहे. पण आता पूर्वीच्यासारखं आपल्याला करून जमणार नाही. आता आपण अन्नधान्यामध्ये सगळ्याच्या तुमच्या प्रयत्नामुळे, सरकारच्या नियोजनामुळे आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. आता आपल्याला इथून जे अन्नधान्य तयार करायचे ते विषमुक्त अन्नधान्य करायचे आहे. कारण आता आपण इथं बघतो एवढे मोठे खतं घालतोय आपण, पेस्टिसाईड एवढे मोठे मारतोय. भैया त्या दिवशी होते, आंबेडकरांना प्रश्न विचारला की पाणी खराब यायला लागले. आंबेडकरांनी त्याचं उत्तर दिले की आमच्या खताच्या मात्रा जास्त ठेवलेल्या आणि त्याच्यामुळं पाणी खराब व्हायला लागले. अनेक तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये आता भविष्याच्या काळामध्ये आपल्या तरुण पिढीला जर चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आज दुधाची काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, आणि दुधाची जर मागणी बघितली आणि उत्पादन बघितले तर खूप मोठा गॅप आहे. मग हे मध्ये येते की एवढं दूध कुठून येतं आहे, तर सरळ सरळ भेसळ होत आहे. त्याच्या संदर्भात देखील सरकारने खूप मोठी यंत्रणा राबवल्या. जिरवळ साहेब त्याच्यामध्ये काम करत आहेत. आम्हाला आता शेतकऱ्याला अशा प्रकारचं शेती करायला लागणार आहे की आता ऊसामध्ये देखील बघतोय आपण कारखान्याने खूप कॅपॅसिटी वाढवून ठेवल्यात, पण ऊसाची उत्पादकता वाढणार गेल्या, टनेज वाढणार गेला आहे. याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपल्याला चांगले प्रयोग करावे लागतील. माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी मी शेतात प्रयोग केला आहे. आज कारखान्याने देखील लीड घेतली पाहिजे आणि त्याला फार काही खर्च नाही. ते सगळं तुम्हाला मोबाईलवर, तुम्हाला ऊसामध्ये काय रोज डेव्हलपमेंट होऊ राहिले आहे, पाणी किती जास्त झालं आहे, क्षार किती आला आहे, पानावर कोणता बुरशी पडल्या आहे, हे तुम्हाला घरी बसल्यावर देखील त्याचं इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ह्या सगळ्या नवीन टेक्निकचं आपल्याला भविष्याच्या काळामध्ये वापर करणार आहे. टनेज वाढवावं लागणार आहे, मातीची परीक्षण करावं लागणार आहे, जमिनीमध्ये नायट्रोजन असेल, NPK जे घटक आहे ते आपल्याला ड्रॉप करावं लागणार आहे. अनावश्यक खत घालून आपल्याला आपली प्रगती होणार नाही. सायंटिस्ट पद्धतीनं शेती करावणार आहे. यांत्रिकीकरण कशासाठी करायचे आहे, तर मजुरावर मात म्हणून नाही, तर आपल्याला जे काही काम करायचे ते परफेक्टनेस काम करायचे आहे म्हणून आपल्याला ते करायचे आहे. आज पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही बघतोय अनेक मल्टीस्टेट पतसंस्था काढल्या, त्याला परवानगी दिली केंद्र सरकारने, त्यांच्यावर कर्ज त्यांचं आहे. आज आपण आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये 2-3 मोठ्या पतसंस्था, अग्रवाल नावाची एक होती, दुसरी एक बीडमध्ये आहे. सगळ्या लोकांचे डिपॉझिट नुकसान झालं. डिपॉझिटर आमच्या सरकारकडे यायला लागलेत. पण याच्यावर देखील आम्ही सरकारला सांगितलं की कंट्रोल आता थोडंसं आपल्याला ठेवावं लागेल. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे, आम्हालाही लोक पतसंस्था काढतात, बोलवतात, आम्ही कुठं जायचे आमदार लोकांनी ठरवायला पाहिजे. त्यांचं मोठेपण वाढवा. लोकांना वाटतं आमदारांनी केलं म्हणजे सरकारी आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी डिपॉझिटरनं देखील काळजी घेतली पाहिजे. कुठंतरी 1% व्याज जास्त मिळणार आहे, 2% जास्त व्याज मिळणार आहे. आयुष्याची पुंजी कुठल्या तरी एका पतसंस्थेत ठेवायचं आणि पैशाचं सगळं जर पैसा बुडाला तर आयुष्याचं कमाई गेलेले ते वसूल होतील पैसे. या गोष्टीचं देखील गोविंदपूर करता त्या आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. नवीन संस्था निघाल्या पाहिजेत, नवीन काढण्यापेक्षा आहे ते चांगल्या चालल्या पाहिजेत. माझ्याकडे देखील पतसंस्था आहे, 150 कोटीची डिपॉझिट आहेत. आता डिपॉझिट आम्ही घ्यायला तयार नाही, व्याज भरून आम्हाला परवडणार नाही काय. त्याच्यामध्ये जिथं जिथं आम्हाला बदल करायचे आहे. आज कारखानदारीमध्ये देखील आपण निर्णय घेतला आहे, खूप कॅपॅसिटी वाढवायला लागलेत. सरकारनं एक धोरण अवलंबलं आहे, ज्या कारखान्याची 1200 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी आहे त्यालाच फक्त 25पर्यंत करायचे आहे. हे जे गॅगरीचे कारखाने काढले जागरीचे, ते देखील खूप त्रास व्हायला लागला. त्यांचं कंट्रोल कोणावरच नाही. कधी कारखाना सुरू करतात, सुरुवातीला लोकाला भाव दिल्यासारखं पहिल्या टप्प्यात करतात, दुसऱ्या टप्प्यात काहीतरी कमी देतात, तिसऱ्या टप्प्यामध्ये देत नाहीत. आत्ताच एक माझ्याकडे निवेदन आलं आहे, एका कारखान्याने पैसे अजून दिले नाहीत. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. चांगलं कोण चालवतं त्याच्या पाठीमागं आपण राहायला पाहिजे आणि चांगल्या बँकेच्या पाठीमागं राहायला पाहिजे, उभा राहायला पाहिजे, तिथं डिपॉझिट ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पारखून केल्या पाहिजेत. आणि म्हणून आज या जिल्हा बँकेने एवढी प्रगती केली. मित्रांनो, मला एका व्यक्तीने विचारलं, मी थोडासा धार्मिक आहे, मंदिरामध्ये उठल्यावर रोज मी महादेवामध्ये जातो आणि रात्री 2 वाजता मी कुठं निघालो हैदराबादला, दिल्लीला, तरी मी जातो.
सोबत असलेल्या माणसाने मला विचारलं काय मागितलं देवाला. खूप मोठा प्रश्न होता. मी म्हणलं बघ देवाला मागायचं असतं तर ते देव कसला आणि मी कसला शिष्य आहे म्हणलं. आम्हाला मंदिरात गेल्यावर शांत वाटतंय. मंदिरात गेल्यावर त्याला एकच आशीर्वाद मागतो की माझ्या हातातून आज एक चांगलं काम घडावं, जनतेची सेवा घडावी, ह्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी व्हावा हेच मागत असतो. देवाला जर मागितलं नाही असा देव देत बसला तर ते काही खरी शक्ती नाही आहे, ते काही भक्ती नाही आहे. त्याच्यामुळं चांगल्या अंतकरणाने काम करावं, परमेश्वराची पूजा करावी, आध्यात्मिक क्षेत्र असलंच पाहिजे. मित्रांनो, विकास म्हणजे काय? सगळे रस्ते मोठे झाले, सभागृह मोठे झाले म्हणजे विकास झाला नाही आहे. त्या जिल्ह्यातली त्या राज्यातली जनता कशी राहते, तिथल्या सर्वसामान्य माणसाचं आर्थिक उत्पादन दरडोई आत्ता गुंतपूरकरनं सांगितलं, त्याची ऐपत वाढली पाहिजे. त्या दिवशी त्याची पॅरामीटर तो आहे प्रगती झाली. आणि मला खात्री आहे या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगली प्रगती झाली. कशामुळं झाली? या सहकारी चळवळीमुळं. आज मला सांगा, मी आत्ता सांगितलं तुम्हाला, या महाराष्ट्राचं फक्त भारतात नाही तर जगामध्ये माहिती नाव आहे या सहकारी चळवळीमुळं. कुण्या राज्याचं नाव घ्यायचं म्हणजे समजण्यासाठी नाव घेतो मी. आज बिहारसारखा प्रांत आहे, काय कमी आहे तिथं सांगा मग? पाणी मुबलक आहे, माती माणसाला पुरं तर माणूस वापर अशा प्रकारची माती आहे. खनिज संपत्ती तर खूप आहे तिथे. गौतम बुद्धाचा जन्म त्याच भूमीमध्ये झाला आहे. पण तिथल्या राज्यकर्त्यांनी या सहकारी चळवळीकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं उत्तर प्रदेशातले माणसं, बिहारचे माणसं आपल्या राज्यामध्ये येतात. आणि मग देशमुख साहेबांनी, विठ्ठलराव विखे पाटलांनी, पंजाबराव देशमुख साहेबांनी हे सहकार चळवळ त्यावेळेस राबवली. त्याच्यामुळं आज 30 कोटी लोक आपल्यासोबत जोडलेले आहेत. जेवढे गव्हर्नमेंटमध्ये कामाला लोक आहेत तेवढे सहकारी चळवळीमध्ये लोक आज काम करतात. 80% लोक या सहकारी चळवळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जोडायचे, आपल्याला सूतगिरण्यामध्ये काढायच्यात, काही चुका असतील त्याच्यात सुधारणा करायच्यात, दूध डेअरीच्या माध्यमातून आपल्याला करायच्या आहे. आज अमोलसारखा ब्रँड बघा तुम्ही, हा एक गुजरातचा आहे म्हणून आपण त्याचे विरोध करायचं काय कारण नाही. पण ज्यांनी चांगलं केलं त्याचं कौतुकच करायला पाहिजे. आणि म्हणून आज दुधामध्ये आपल्याला बघितलं, माझ्याकडे देखील आता आम्ही उजना डेअरी चालू केली आहे. 25,000 लिटर दूध एका तालुक्यातलं आहे. माझ्या चाकूर तालुक्यामध्ये आम्हाला BMC टाकायची आहे. 10-10 दिवसाला पैसे मिळणारा कोणता व्यवसाय मला सांगा? शेतकऱ्याला तर वरदान आहे तो. आमचे साहेब म्हणतात ही बँक हे कल्पतरू आहे. आणि खरंच त्या पद्धतीने या बँकेचं काम झालं आहे. म्हणून भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्याला हे खूप मोठं वरदान आहे दुधाचं. काही लोक म्हणतात दुधाचा व्यवसाय परवडत नाही. या कोण हिशोब घेणार आहे मी तुम्हाला सांगायला तयार. मुंबईमध्ये मी अनेक वेळेस फिरताना बघितलं आहे. आमचे गुरु दिनानाथ सिंग त्यांचा तबगिला मुंबईमध्ये 300 म्हशीचा आहे. त्यावेळेस बघायला गेलो, आत्ताही गेलो होतो बघायला. मुंबईमध्ये काय व्यवस्था आहे सांगा मग? शेण काढून टाकायला जागा नाही, म्हणजे त्याचे देखील पैसे द्यावं लागतंय. वैरण नाशिकहून आणावं लागतंय, नगरहून आणावं लागतंय, सोलापूरहून आणावं लागतंय, तरी पण तो व्यवसाय परवडत आहे. अनेक बिल्डराचा डोळा आहे त्या जागेवर. ते म्हणतात आज तर पोट भरलेलं आहे, किंमत तर पुन्हा वाढणार आहे. मग आपल्या शेतकऱ्याला मला सांगा, आपल्याकडे 30% तर चारा घरी आहे. मग ते जर चारा दिला, दूध जर आपण चांगल्या प्रकारचं गावात दिलं, 10 दिवसाला पैसे आले आणि सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, 2-4 महिने जर आपण याच्यावर प्रपंच भागविला तर आपल्याला तेजीमध्ये माल विकता येत आहे. दुसरी गोष्ट, त्या जनावरांकडून आपल्याला खत मिळतं आहे. ज्याच्या शेतीला खत नाही ते म्हणजे मेलेली शेती करतो आपण. आपल्याला अशा प्रकारची शेती करावं लागेल. हिरवळची शेती करावं लागेल, गांडुळाची शेती करावं लागेल, फळं चांगले बाजारात आणावे लागतील. बाजारात काही खावं का नाही अशी भीती झाली आहे निर्माण. आज मला सांगा, लहानपणी आम्ही आंबे बघत होतो, केळी बघत होतो. केळीचा बागवाला किंवा जो धंदा करणार आहे तो आपल्या शेणं चालवून त्याला त्या ठिकाणी भट्टीमध्ये पिकवायचा. एवढा केळीला कधी कलर येत नव्हता. आंबे बघितलं तर एवढे मोठे पिवळे आंबे, नॅचरल आंबे कधीच येत नाहीत. त्याला कार्पेट नावाचं एक केमिकल वापरलं जातं आहे. संध्याकाळी त्याला बुडीलं तर सकाळी कलर येतं आहे. मी स्वतः अनुभव घेतला आहे. हैदराबादला माझा मुलगा आणि आम्ही गेलो होतो. इकडच्या लाईननं चालत होतो, त्या लाईनला जांभळाचा एक गाडेवाला उभारला होता. असे पॉश जांभळं होते.
चमकू लागले. मग त्याला मला जांभळं चांगले दिसायत, आपण घेऊ सूरज. आणि मग सिग्नल पास करून गेलो. माझ्या मुलांना लक्ष त्याच्याकडे गेलं, बाबा याला आईल लावले म्हणून. त्यानं ऐकलं त्या ऐकणाऱ्या माणसानं, बघा आईल की बी आहे ना म्हणलं. म्हणजे आईल कोणतं, हे जे ट्रॅक्टर आणि गाड्याला जे जळालेलं आयर फेकून दिलं असतं ना, ते त्याला लावून चमक केलं आहे मित्रांनो. काय खावं मला समज नाही गेलं. बाजारात घेऊन वस्तू खायचे म्हटलं तर विष खाल्यासारखं आहे. म्हणून आता इथं आम्हाला जी काही भविष्याच्या काळामध्ये जे शेती करायची आहे, दूध करायचं आहे, अन्न करायचं आहे, तर विषमुक्त आम्हाला शेती करायची आहे, विषमुक्त अन्न द्यायचे आहे. आज जिल्हा बँकेनं अशा प्रकारचे काही कार्यक्रम आपल्याला घ्यावं लागणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून आपण काही कार्यक्रम घेऊ. लोकाला पैसे कमवायसाठी डोकं जरी लावावं लागत असलं, पण चांगला माल देऊन आपण त्या लोकांची सेवा करू आणि समाजामध्ये येणाऱ्या पिढीला चांगल्या प्रकारचं सशक्त नागरिक निर्माण करायचं काम करूया. आज या बँकेची किती प्रगती झाली मला सांगा. काय परिस्थिती होती. आज आपल्याकडे बॅलन्स शीटला सांगितलं भैयाने 70 कोटीचे आज यावर्षी प्रॉफिट आहे. आज या बँकेची गुंतवणूक सांगितली आपल्याला भैयाने, मी ते सांगत बसत नाही. पण अजून जर दुसरा आकडा सांगितला तुम्हाला, आपल्या या बँकेनं प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःच्या जागा घेतल्यात आणि इमारती उभा केला. त्याचा जर हिशोब आपण केला तर याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या बँकेचे डिपॉझिटमध्ये वाढ होणार आहे. ते ॲसेट आहे आपला. म्हणजे एकीकडे प्रगती करत चालू, आपण शाखेची वाढ करत चालू आहे, कॉम्प्युटराईज करत चालू आहे. आज एवढ्या 125च्या वर आपल्या शाखा आहेत. आपल्याला बँक भरती करावं लागणार आहे. त्याही संदर्भामध्ये तिथं सहकार मंत्री म्हणून भैया तुम्हाला काय काय मदत लागते करायला तयार आहे मी. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बसतोय. बँक जे आपल्याला कर्मचाऱ्यासाठी लागतोय, 2-3 बँकेला मी आल्यावर परवानगी दिली आहे. मग ते 4-5 संस्था आहेत, गव्हर्नमेंटनी त्याचे पॅनल बोर्डवर घेतलेत, त्यांच्याकडून परीक्षा आपल्याला घ्यावं लागेल. आणि ते तर आपण अगोदरच करतो आहे. मागं ज्या वेळेस लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती झाली तर साहेबांनी बाहेरच्या एका संस्थेला परीक्षा घ्यायला लावली आणि मेरिटच्या मुलालाच घेतलो. ते तर आपण अगोदरच पॅटर्न राबवत आहे. रायगड बँकेने सभासदाला 30% बोनस दिला आहे. ते आम्हाला बघायचे आहे. तो तिथला चेअरमन माझा मित्र आहे, त्याचे नातेवाईक चेअरमन आहेत आणि तिथं जे काही केलं ते आपल्याला करायचं आहे. आज मी त्या माध्यमातून आज कारखानदारीला NCD शिकून आपण काही कर्ज देतोय. आपल्या भागामधले कारखान्याला दिलं. दिल्लीला मी गडकरी साहेबाला 12 तारखेला भेटायला गेलो. यशवंतराव चव्हाण साहेबाचं तिथं स्टॅच्यू होता, तिथं त्यांना अभिवादन केलं. पत्रकारांनी लगेच म्हणले की या जरा सहकार मंत्र्याला सांगा यशवंतराव चव्हाणाबद्दलची माहिती. त्यांच्यामुळं तर मी सहकार मंत्री म्हणून उभा आहे म्हणलं इथं. त्यांनी म्हणले दुसरा मला एक प्रश्न आहे की तुम्ही सहकार मंत्री आहात, तुमच्या जवळच्याच युतीतल्याच कारखान्याला तुम्ही NCDCचं कर्ज दिलं आहे. म्हणलं कोण म्हणताय म्हणलं. ज्यांनी आमच्याकडं मागितलं आहे, ज्यांनी आमच्या फॉर्मेटमध्ये बसलं आहे, तर मी लातूरचा आहे, देशमुख साहेबाच्या जिल्ह्याचा आहे मी. आणि त्या ज्या काही 9 संस्था दिल्यात त्या संस्थेमध्ये लातूरमधला मारुती महाराज कारखान्यात त्याला देखील NCDCकडून कर्ज दिलं आहे. म्हणजे पुन्हा म्हणले किंवा तुमचेच लोक, तुम्ही फक्त महायुतीच्याच लोकांना कर्ज द्यायला लागलात, योजना तुमच्याच लोकांना द्यायला लागलात, असं नाही आहे. जरा चष्मा बदलावा लागेल आपल्याला. महायुतीचं सरकारमध्ये होतं शिंदेसाहेब असताना, त्यावेळेस चांगल्या प्रकारचं नियोजन केलं, योजना एवढ्या मोठ्या राज्यामध्ये आणल्या, अनेक धरणं अपुरे होते, त्याला काम करायची संधी दिली, रस्ते केले, पांधन रस्ते केले, 11 KB केले, दवाखान्याच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले, शिक्षणामधला निर्णय घेतला, पोलीस पाटलाच्या पगारी वाढवल्या, अंगणवाडीची पगार वाढवली, अनेक योजना केल्या, लाडक्या बहिणीला देखील आपण पैसे दिले. आज मला सांगा देवेंद्र भाऊ तिथं आले, आरोग्यात कुणाकडे आहे? सगळ्या पक्षाच्या खाते जे आहेत, शिक्षण खात्याला जास्त पगाराचा खर्च आहे त्यांना पैसे दिले जाते, इरिगेशनला तिथे पैसे लागतात त्यांना देखील पैसे दिलेले आहेत. यावर्षी थोडीशी अडचण आहे का? तर आहे, पण आम्ही येणाऱ्या जे पुरवणी बजेट पावसाळ्यामध्ये होणार आहे त्या वेळेस आम्हाला राज्यामध्ये अधिक निधी देण्याचं काम करायचं आहे. आम्हाला या 5 वर्षामध्ये सोसायटी असतील, विविध कार्यकारी सोसायटी असतील, दूध डेअरी असतील, मजूर संस्था असतील,
ह्या सगळ्याला वृद्धिंगत करायचं आहे, त्यांना पुन्हा डेव्हलप करायचं आहे आणि ही सहकारी चळवळ मोठी करायची आहे। या राज्यातला सर्वसामान्य माणूस या चळवळीमध्ये कसा जुळला जाईल हे काम करायचे आहे। त्याच्यासाठी माझ्या कुटुंबाच्या वतीनं हे जे बँक आहे हे आमची पारिवारिक बँक आहे। इथून आम्हाला खूप शिकता आलं। सांगितलं आता धीरज भाईंनी, जिल्हा बँकेचा संचालक या राज्याचा सहकार मंत्री आहे, याच्यामध्ये देखील माझं मोठेपण आहे मित्रांनो। आणि निश्चितपणे या कामामधून काम करत असताना या राज्याचं नाव कसं उज्ज्वल होईल अशा प्रकारचं काम आम्ही करणार आहोत। तुमच्या सत्काराच्या या आशीर्वादामधून हेच तुम्हाला ऐकायला भेटेल। आम्ही काम कमी करू पण काम चुकीचं करणार नाही। माझ्याकडे तिथं आता जजचं देखील काम आहे, हेअरिंगचं काम करावं लागलेलं आहे आम्हाला। आज 1.25 लाख गृहनिर्माण संस्था आहेत मुंबईमधल्या, एवढे तिथं प्रॉब्लेम आहेत, इलेक्शन नाहीत, बिल्डर येतो हाकलून देत आहे। तिथे अनेक डायरेक्टरकडे 4,000 संस्था आहेत, काही डायरेक्टरकडे 500 संस्था आहेत। तिथं देखील आम्हाला नियोजन करायचं आहे। 4,000 एकाकडे दिल्यावर त्यांनी कधी लोकांना न्याय द्यावा, तर त्याच्यातले काही बायफर्केशन करायचे आहे। 500वाल्याकडे आणि जे जवळ आहेत त्या खात्याच्या जवळ अंतर्बी लांब पडणे त्याच्या संदर्भात त्यांना देखील तिथं लवकरात जास्तीत जास्त जोडून 4,000चा लोड इकडं आम्हाला कमी करायचे आहे। सिक्युरिटीच्या संदर्भात देखील आम्ही निर्णय घेतला आहे। पतसंस्थेतल्या काही संदर्भामध्ये गोविंदपूरकरचे निर्णय आहेत, त्या संदर्भात देखील आम्ही निर्णय घेऊ आणि केंद्राला सांगूत आम्ही की मल्टी स्टेट काढल्यात ना, याच्यावर आपल्याला पुन्हा बारकाईने बसायचे आहे। भैयाने म्हणल्याप्रमाणे या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाशी आम्हाला बैठक घेण्याचा योग होता। मोहोळकरांना सांगितलं त्या दिवशी, अरे मोहोळकर बाबा साहब को भी दिल्ली को बुलाओ, वो सोसाइटी से आया वाला, उसके में दिल्ली में बहुत कुछ कार्यक्रम आहे। अशा प्रकारचं काम करायची संधी मित्रांनो या बँकेच्या माध्यमातून मला भेटली आणि या सर्व लोकांचा आशीर्वाद भेटला। निश्चितपणे या लातूर जिल्ह्यासाठी सहकारी चळवळीसाठी असेल जे जे काही करता येईल आम्हाला ते करून या जिल्ह्याचा आणि राज्याचा आणि माझ्या नेत्याचा मान कसा वाढेल हे बघण्याचं काम करायचं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलीपराव देशमुख साहेबाच्या सोबत जे मला काम करायची संधी भेटली त्याच्यामुळं मला बरंचसं काही शिकता आलं। तोंडापुरतं बोलायचं म्हणून नाही, आणि तसाच भाग आता मला आदरणीय दादाच्या सोबत काम करायची संधी भेटली। दादाकून शिकाव काम कसं करायचं आहे, प्रशासनावर कशी पकड असते आहे, सगळ्या गोष्टीचं नॉलेज। दादा माझा जर राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक दिवस होणार, तुम्हाला सांगतो मी, या राज्याची घडी सुईशी बसविल्याशिवाय राहणार नाही। कारण त्या माणसाला विजन आहे, कारखानदारीतली माहिती आहे, शेतीची माहिती आहे, रस्त्याची माहिती आहे, MSCBची माहिती आहे, शिक्षण क्षेत्राची माहिती आहे। अशा प्रकारचे माणसं जर या राज्याचे मुख्यमंत्री झाले तर या देशाला राज्याला घडवायला फार काही काळ लागणार नाही। आणि आज केंद्रामध्ये सरकार आहे, इथे आमच्याकडे काही अडचण आली तर आम्ही केंद्राकडून आम्ही नरेंद्रभाई मोदीकडे बसून या राज्यातल्या विकासासाठी पैसे आणूत। रस्त्यामध्ये आम्हाला अजून प्रगती करायची आहे, लाईटचं जाळं आम्हाला अजून मोठं करायचं आहे, आरोग्याच्या चांगल्या सेवा आणायच्यात, पिण्याच्या पाण्याच्या योजना बघितल्यात, अर्धवट काही राहिल्यात ते आम्हाला दुरुस्त करायच्यात। मित्रांनो बघा आतापर्यंत कधी घडलं का, यावर्षी 20 लाख घरकुलाची योजना एकाच दिवशी खात्यावर पैसे पहिला हप्ता टाकला आहे। विहिरीच्या संदर्भात देखील मला सांगा, पहिलं विहीर किती रुपयाला मिळत होती, आज विहिरीची किंमत 5 लाख रुपये केली। हे आपली प्रगती नाही का? हे आम्हाला अजून करायचे आहे। आम्हाला कारखानदारीमध्ये आम्हाला सुशिक्षित बेकाराला मदत करायची आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून आम्हाला शेतकऱ्याच्या मुलाला कर्ज द्यायचे आहे। आणि भविष्याच्या काळामध्ये जे काही कारखाने छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना ज्या दिवशी व्यवसाय सुरू झाला त्या दिवशी सबसिडीचा चेक कसा भेटेल ते आम्हाला बघायचे आहे। कारण तो व्यवसाय सुरू झाला की 2 वर्षाला त्याला सबसिडी मिळते, त्याच्यामुळे व्यागाचं भुर्दंड होत आहे। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते परिणामकारक आहेत आणि ते काम करायचे आम्हाला, त्याच्यासाठी ह्या पदाचा उपयोग आम्हाला करायचा आहे। महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांचे पैसे खूप मोठे खूप वर्षापासून थकलेले आहेत, त्याही संदर्भामध्ये आमच्या खात्याशी डिपार्टमेंटची चर्चा केली आहे आणि त्याच्या देखील आम्हाला मार्ग काढायचे आहे।
या राज्यातल्या शेतकरी राजाला, मजुराला, सर्वसामान्य माणसाला अधिकात अधिक न्याय कसा देता येईल एवढंच या सत्काराच्या माध्यमातून सांगायचं आहे. तसं सत्कार तर मागच ठरला होता. त्या दिवशी 25 तारखेला ठरला. गोंदियाचा मला पालकमंत्री केलं. साहेबाला म्हणलं साहेब पहिल्या दिवशी गोंदियाला जावं लागेल. आणि असा पालकमंत्री म्हणजे ऑनलाईन बैठका घेणारा नाही, हा मंत्री तिथं जाऊनच बैठका घेणारा मंत्री हे तुम्हाला ऐकायला भेटेल. कारण नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. प्रफुल्ल पटेलचा जिल्हा आहे, तिथं देखील आम्हाला चांगल्या प्रकारचं काम करायचं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये शुक्रवार सोमवार माझ्या मतदारसंघासाठी एक लातूर जिल्ह्यासाठी इथे तुम्हाला मी ॲड्रेस देणारा पहिला सोमवार लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाने बाबासाहेब पाटलाला भेटायची व्यवस्था एक दिवस तुमच्यासाठी इथं करणार आहे. आणि 3 दिवस मी मुंबईला जे राहतो, मंगळवारी मुंबईत, बुधवारी मुंबईत आणि गुरुवारी. एक गुरुवार राज्यातल्या एका जिल्ह्यामध्ये हा तुमचा बाबासाहेब जाऊन तिथल्या सोसायट्या बघणार आहे. तिथं चांगलं कसं काम करता येईल उभा करायचे आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्याचं कौतुक करायसाठी काम करायचे आहे. रात्रचा दिवस आम्हाला काम करायचे, असली संधी पुन्हा येत नाही. आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं आहे हे आम्हाला तुम्ही शिकवलं आहे. एकदा खुर्चीपर्यंत जायलाच अवघड आहे, गेल्यावर मग बघतो आम्ही कसं बघायचं. हे काम आम्हाला करायचे आहे. बँकेने एक आपला संचालक म्हणून या ठिकाणी माझा सत्कार केला, कर्मचाऱ्यांनी केला, कारखान्याच्या लोकांनी केला. ह्या सगळ्याचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. मला इथं तुम्हाला येण्यासाठी उशीर झाला, खरं तर लवकरच द्यायला पाहिजे होतं, पण मला थोडासा अभ्यास करू द्या, सगळ्याच्या मीटिंग घेऊ द्या, म्हणून हा उशीर झाला. पण बँकेने खूप तोलामोलाचा सत्कार केला. आपण सगळेजण आलात, माझ्या कौतुक करायला आलात, आशीर्वाद द्यायला आलात, शुभेच्छा द्यायला आलात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि जे जे काही लागणार आहे बँकेला असो की जिल्ह्याला असो, सारखं देशमुख साहेब म्हणायचे तेच मला अजून बी आठवण येते. त्याच पद्धतीचं सरकार आहे. साहेब एकदा म्हणले होते, त्यावेळेस देखील आघाडीचं सरकार साहेबांना चालवलं. अगोदर इकडं बघावं लागतंय, पुन्हा इकडं बघावं लागतंय आणि पुन्हा इकडं बघावं लागतं. आज देखील माझी तशीच परिस्थिती आहे. साहेबांनी सांगितलं तसंच बघून मी काम करणार आहे, पण योग्य निर्णय घेणार आहे. ही एवढं मोठं आपल्याला लोकांनी सांगितलं, आपल्या नेत्यांनी सांगितलं. आपल्यासमोर त्यांचा अनुभव त्यावेळेस कथन केला, काय परिस्थिती असेल. आणि तशीच परिस्थिती आज राज्यामध्ये जरी असली, सगळ्याचं ऐकून सगळ्याला विचारून हिताचा निर्णय कसा घेता येईल ते घेण्याचं मी काम करतो. माझा सत्कार केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.